सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ऑक्टोबर सेवा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सेवेचा हा आठवडा 2 ऑक्टोबर रोजी लायन्स क्लब हॉल पंडित कॉलनी येथे वृक्षारोपणानं सुरू झालाय. हरित नाशिक स्वच्छ नाशिकचा संदेश देत लायन्स सदस्य आणि नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आहे. 3 ऑक्टोबर रोजी मानवता हॉस्पिटलच्या सहकार्यानं कॅन्सर तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. मोफत आरोग्य तपासणी आणि जनजागृती मोहिमेमुळे नागरिकांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळालाय. सेवा सप्ताहातील विशेष आकर्षण ठरणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी नाशिकला येणारे मलेशियाचे इंटरनॅशनल डायरेक्टर लायन पोटरका काई फोन्क, त्यांच्यासोबत लायन्स डिस्ट्रिक्ट 32-34 चे प्रांतपाल MJF लायन राजेश अग्रवालही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता महाराष्ट्र सेवा संघ प्रणित रचना विद्यालय शरणपूर रोड येथे संगणक कक्षाचं उद्घाटन होणार असून लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटतर्फे सुमारे 1,50,000 रुपयांचे संगणक दान करण्यात येणार आहे. सकाळी 10:30 ला अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था येथे वी क्लब आणि लायन्स कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी मेळ्याचं उद्घाटन होणार आहे. महिलांनी महिलांसाठी बनवलेल्या गृहोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्याचा या उपक्रमामागचा हेतू आहे. या उपक्रमासाठी अंदाजे 1,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय. याच दिवशी सकाळी 11 वाजता लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटच्या नव्या कार्यालयाचं अनावरणही करण्यात येणार आहे. त्यानंतर लायन्स क्लब पंडित कॉलनी नाशिक येथे फीड द हंगर मोबाईल फूड व्हॅनचा शुभारंभ होणार आहे. डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन MJF लायन राजूभाऊ व्यास यांच्या संकल्पनेतून सुरू होणारी ही व्हॅन गरजू आणि उपाशी लोकांपर्यंत अन्न आणि फळांचं वितरण करणार आहे. या उपक्रमासाठी 1,00,000 रुपयांचा खर्च करण्यात आला असून सहकार्य माजी प्रांतपाल MJF राजेश कोठावडे यांचं आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशासाठी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन हंगर राजूभाई व्यास, GST चेअरपर्सन सचिन शहा, अध्यक्ष लक्ष्मीकांत पारनेरकर, सचिव नितीन जाधव, खजिनदार मनीष जाधव, जॉईंट कोऑर्डिनेटर विनय बिरारी, माजी अध्यक्ष अजय सानप आणि उदय कोठावदे यांनी परिश्रम घेतलाय. या उपक्रमामुळे नाशिकमधील लायन्स क्लब कॉर्पोरेटचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. 2 ऑक्टोबर पासून लायन्स क्लबचा सेवा सप्ताह चालू होतो. 2 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर मध्ये लायन्स क्लबनी अनेक प्रकारच्या लोकसेवेच्या ऍक्टिव्हिटी केल्या आहे. काल त्याचा शुभारंभ लायन्स क्लब हॉल पंडित कॉलनी येथे वृक्षारोपणाने झाला आणि त्याचं ऑफिशियल उद्घाटन झालं. आज 3 तारीख लायन्स मेट्रो या क्लबने मानवता किम्स हॉस्पिटल बरोबर कॅन्सर अवेअरनेस अँड चेकअप कॅम्प ठेवला आहे. त्याचबरोबर नाशिक मेट्रोचे अध्यक्ष लायन आप्पा शिंदे यांनी या कार्यक्रमात पुढाकार घेतलाय. त्यांना लायन्स हंसराज देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी पूर्ण सपोर्ट केला आहे. इथे आतापर्यंत जवळपास 150 ते 200 लोकांचं चेकअप करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलेलं आहे परवा. त्याचबरोबर 6 तारखेला लायन्स क्लबचे इंटरनॅशनल अपॉइंटेड डायरेक्टर पोर्टल हे मलेशियाहून नाशिकला भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत फीड द हंगर हा एक मोठा कार्यक्रम लायन्स क्लबनी घ्यायचं ठरवलं आहे. एक सर्व्हिस व्हॅन आहे जी गरजू लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आपले अन्नधान्याचे पॅकेट पोचवेल, खाण्याचे पॅकेट, जसं की सिव्हिल हॉस्पिटल झालं, आता गंगेवर येणाऱ्या गरीब लोक यांना ती व्हॅन सर्व्हिस व्हॅन म्हणून आम्ही तिचा वापर केला जाईल. त्याचबरोबर रचना हायस्कूल शरणपूर रोड इथे लायन्स क्लबतर्फे 10 ते 12 कॉम्प्युटर देण्यात येणार आहे. त्याचं ओपनिंग पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच नाशिकमध्ये लायन्स क्लबनी एक दिवाळी मेळा हे महिलांनी महिलांसाठी गृहोपयोगी प्रदर्शन भरवलं आहे. त्याचं उद्घाटन पण ते करणार आहेत. धनराज इंडस्ट्री अंबड इथे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे. तसेच ट्रॅफिक अवेअरनेसचा पण एक कॅम्प ऑर्गनाईज केला आहे. असा हा पूर्ण 15-12 दिवसाचा लायन्सचा सर्व्हिस आठवडा हा आम्ही साजरा करतो आणि त्याला आमचे लायन्स क्लबचे सर्व मेंबर हे तन मन धनाने सहभागी होतात. आमचा सगळा परिवार त्याच्यात समावेश होतो. म्हणजे जसं दिवाळी असते तसं आमचं ते असतं. आम्ही सगळे सेवा कार्याला वाहून घेत असतो आणि आमचं सगळ्या जनतेला आव्हान आहे की आमच्या लायन्स क्लबच्या या सेवा कार्यात त्यांनी पण सहभागी व्हावे आणि लायन्स क्लबला भरभरून प्रतिसाद द्यावा आणि भविष्यात
आमच्या ज्या इंटरनॅशनल डीजींची संकल्पना आहे की 1.5 लाख मेंबर, या दृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. आम्ही समाजातील अनेक घटक ज्यांनी या समाजासाठी काहीतरी केलंय त्यांना लायन्ससाठी जोडू इच्छितो. म्हणजे सेवा कार्य आमचं असंच पुढे चालू राहील. धन्यवाद. नाशिकमध्ये सेवेचा, संस्कारांचा आणि समाजाभिमानाचा उत्सव साजरा होत असून लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट समाजसेवेचा नवा अध्याय लिहित आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.